आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यातील हरणबारी धरण परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे। मासेमारीसाठी गेलेला एका व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या दुसऱ्या युवकाला पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी धाडसी बचावकार्य करत सुखरूप बाहेर काढले। आज 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे 5:20 हरणबारी धरणात 2 जण पाण्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले। प्राथमिक माहितीनुसार वडे दिगर हरणबारी येथील विजय महादू सोनोने वय 45 वर्ष हे मासेमारीसाठी धरणात गेले होते। त्यांचे हवेने भरलेले ट्यूब पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागल्याने ते पकडण्यासाठी ते पाण्यात उतरले। मात्र धरण ओव्हरफ्लो असल्याने पाण्याच्या प्रचंड प्रवाहात ते वाहून जाऊ लागले। हे पाहून दगडपाडा हरणबारी येथील रमेश सीताराम सोनोने वय 25 वर्ष हे त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरले। मात्र पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की दोघेही बुडू लागले। स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले। विजय सोनोने यांना बाहेर काढून CPR देण्यात आला आणि तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले। दरम्यान रमेश सोनोने यांना दोरीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। ही संपूर्ण बचाव मोहीम सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे, हवालदार देवा गोविंद महेश सोनोने तसेच पोलीस कर्मचारी पृथ्वीराज बारगळ आणि वळवी यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पार पाडली। हरणबारी धरण ओव्हरफ्लो असल्याने नागरिकांनी पाण्यात उतरणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे।